नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज अर्थात जितके समजले तितकेच. एक चिंतन संकलन भाग 5. श्री निसर्गदत्त महाराज यांना एक दिवशी एकाने असा प्रश्न विचारला, स्वतःला जाणणे म्हणजे नेमके काय? स्वतःला जाणणे म्हणजे नेमके काय? या स्वतःला जाणण्याने मला नेमके काय मिळते आणि माझा काय फायदा होतो? यावर श्री महाराज म्हणाले, हे बघा, तुम्ही जे नाही ते सारेच तुम्हाला कळते. तुम्ही जे नाही ते सारेच तुम्हाला कळते. यावर प्रश्न असा आला की म्हणजे मी काय आहे ते कळत नाही? श्री महाराज लगेच म्हणाले, तुम्ही जे काही आहात ते तर तुम्ही सध्याच आहात. तुम्ही जे काही आहात ते तर तुम्ही सध्याच आहात. पण जे तुम्ही नाही ते जाणल्याने तुम्ही सध्या जे आहात त्यापासून मात्र मोकळे होता, एवढे मात्र निश्चित, आणि तुमच्या मूळ स्वरूपात येता. जे तुम्ही नाही ते सारे कळते व त्याचे रूपांतर साहजिकच तुम्ही जसे आहात त्यातच होते. मग तुम्ही जसे आहात तेच राहता. प्रश्न, मग मला कशाचा शोध घ्यावा लागतो? श्री महाराज म्हणाले, तुम्हाला असा शोध लागतो की शोध करण्यासारखे काहीच नाही. प्रश्न असा होता, मग मला कशाचा शोध लागतो? महाराज म्हणाले, तुम्हाला असा शोध लागतो की शोध करण्यासारखे काहीच नाही. जे तुम्ही आहात तेच आहात, इतर काहीही दुसरे नाही. फक्त आणि फक्त एवढेच कळते. प्रश्न, पण अखेरीस मी काय आहे? श्री महाराज म्हणाले, जे सारे तुम्ही नाही त्याची अंतिम कबुली. आपण काहींना काहीतरी असलेच पाहिजे अशी पक्की इच्छा असते, आणि ती तुमची प्रबळ इच्छाच तुम्हाला अंध बनवते, बधीर बनवते, असंवेदनाशील बनवते. तुम्ही केवळ असणेपणा आहात याचाच शोध घ्या. मी कोण आहे हा शोध घ्या. मी काय आहे हा शोध घ्या. मी आहे याविषयी तर कुणालाच संशय नसतो. मी आहे याविषयी म्हणजे आपल्या असणेपणाविषयी तर कुणालाच संशय नसतो. कुणाचेच या बाबतीत दुमत नसते. यावरच तुम्ही फक्त लक्ष ठेवा. तुम्ही जे नाही त्या साऱ्यांचा शोध घ्या. देह, भावना, विचार, कल्पना, श्रद्धा, विश्वास, काळ, स्थळ, अवकाश, अमके तमके असणे, अमके तमके नसणे, मूर्त, अमूर्त, जे जे तुम्ही दाखवू शकता ते तुम्ही नाही. या भूमिकेवरच लक्ष ठेवा आणि तिथेच दक्ष राहा. माझ्यात व तुमच्यात तसा मूलता काहीही फरक नाही. मला काही भेदच दिसत नाही. माझे जीवन तुमच्याप्रमाणेच केवळ आणि केवळ घटनांची मालिका आहे. पण मी केवळ अलिप्त असतो व हा सर्व बदलणारा देखावा, हा बदलणाऱ्या देखाव्या व्यतिरिक्त दुसरे काहीच नाही. पण तुम्ही या बदलणाऱ्या देखाव्यावर, या बदलणाऱ्या गोष्टीवर आसक्त होऊन वाहत जाता. निसर्गदत्त महाराज म्हणतात, ही अनासक्त वृत्ती माझ्या ठिकाणी कशी आली सांगू?
कोणत्याही विशिष्ट कारणाने नाही, कोणत्याही विशिष्ट कारणाने नाही, पण माझा माझ्या गुरुवर दृढ विश्वास होता. ते म्हणाले, तू केवळ स्वरूप आहेस व मी त्यानुसार मी किंवा माझे नाही त्याबद्दल विचार किंवा चिंता करणेच सोडून दिले. निष्कर्ष महाराज म्हणाले, ही अनासक्त वृत्ती माझ्या ठिकाणी कशी आली सांगू? कोणत्याही विशिष्ट कारणाने नाही, पण माझा माझ्या गुरुवर दृढ विश्वास होता. ते म्हणाले, तू केवळ स्वरूप आहेस व मी त्यानुसार मी किंवा माझे नाही त्याबद्दल विचार किंवा चिंता करणेच सोडून दिले. तुम्ही काळजीपूर्वक पहा, नीट पहा, म्हणजे मला जे दिसते तेच तुम्हाला पण दिसेल, दुसरे काहीही दिसणार नाही. तुमच्या लक्षाचे केंद्रस्थान जर चुकीचे नसेल तर तुम्ही पण जे काही मी पाहतो तेच तुम्ही आत्ताच इथेच याच क्षणी पाहू शकाल. तुमचे तुमच्या असण्यापणाकडे लक्ष नसते. तुमचे लक्ष निरनिराळ्या वस्तू, व्यक्ती आणि कल्पना, ज्याला कृष्णमूर्ती थिंग्स, पीपल अँड आयडिया म्हणतात, यातच गुंतलेले असते. पण या सर्वांना तुम्ही एक जिवंत प्राणी आहात याची साधी गंधवार्ता पण नसते. तुम्हीच तुमचा तुरुंग केवळ तुमच्याच कल्पना जालाने किंवा अनावधानाने तुमच्या भोवती कसा निर्माण केला हेच तुम्ही नीट तपासून पहा. जे तुम्ही नाही व जे तुमचे नाही त्यावर तुमचे पूर्ण लक्ष असल्यामुळे तेच तुम्ही स्वतःला अज्ञानामुळे समजता. पण नीट निरखून पाहिले, बारकाईने पाहिले, चौकशी करून पाहिले तर मी आहे स्वतःचा असलेपणा याखेरीज आणखी काहीच तुम्ही स्वतःविषयी शपथेवर खरेपणे बोलूच शकत नाही. मी आहे किंवा स्वतःचा असणेपणा ही काही काल्पनिक गोष्ट नाही. मी आहे किंवा स्वतःचा असलेपणा, आपला असणेपणा ही काही काल्पनिक गोष्ट नाही. श्रद्धा नाही, विश्वास नाही, मान्यता नाही, सांगोवांगी नाही किंवा शास्त्र ग्रंथ वाचून मिळवलेले ज्ञान असे पण नाही. मनाची निर्मिती पण नाही. मी आहे किंवा असलेपणा याची स्मृती पण ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे मी आहे, माझा असलेपणा याविषयी कोणती धारणा आपण मुळीच केलेली नाही, करूही शकत नाही. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमचे व माझे अस्तित्व जे आहे ते एकच आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमचे व माझे अस्तित्व म्हणून जे काही आहे ते एकच आहे. तुमचा व माझा असणेपणा म्हणून एकच आहे. तुमचा व माझा असणेपणा म्हणून एकच आहे. किंबहुना संपूर्ण प्राणीसृष्टीचा असलेपणा म्हणून जो काही असलेपणा आहे तो एकच आहे, सारखाच आहे. अलंकार रूपी सोन्याला सोन्याच्या भोगटीपेक्षा जास्त महत्व नाही. विभिन्न अलंकारामधील सुवर्ण म्हणून एकच असते. त्याप्रमाणे तुम्ही हे समजा. फरक फक्त देखाव्यापुरताच आहे. फरक फक्त वरवरचाच आहे. म्हणून समग्रतेच्या दृष्टीने विश्व पूर्ण आहे. समग्रतेचा अंश समग्राच्या संबंधात पाहिला गेला की तो पण समग्रच राहतो. समग्रतेचा अंश समग्रतेच्या संबंधात पाहिला गेला की तो पण समग्रच राहतो. पण त्याला अलग करून पाहताच तो दुःखाचे, हर्ष विषादाचे कारण बनतो. दुःखाचे अधिष्ठान बनतो. समग्रतेत आपल्याला परिचित असणारे इष्ट अनिष्ट असे काहीच नसते.
सीमाबद्ध करणारे, विभाजन करणारे असे काहीच उरत नाही. मग इष्ट गोष्टीची फक्त आणि फक्त कल्पना केली जाते, तिच्या प्राप्तीची इच्छा पण केली जाते आणि अनिष्टची कल्पना केली जाते व त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न पण केला जातो. आणि अशा प्रकारे आपण सध्या ज्यात राहतो ते प्रत्येकाने आपापल्या कल्पनेने इष्ट अनिष्टीच्या गुंतागुंतीच्या प्रयत्नांनी निर्माण केले आहे. ते आपापले वैयक्तिक असे मानसिक जग असते. ते आपापले वैयक्तिक असे मानसिक जग असते. प्रत्येकाचे असे मानसिक जग आहे. प्रत्येकाचे असे मानसिक जग आहे. म्हणूनच निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमच्या जगात मी नाही. तुमच्या जगात मी नाही. माझ्या जगात तुम्ही पण नाही. माझ्या जगात तुम्ही पण नाही. वास्तव जग आमच्या ज्ञान कक्षेपलीकडील आहे. आपण जगाकडे वाचतो म्हणून ते पाहत नाही. वासना विकार योग्य अयोग्य हवे नको अशा जाळीतून पाहतो. पण विश्व आहे तसे पाहण्यासाठी सर्व जाळ्या सर्व चष्मे दूर केले पाहिजेत. सारांश, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता त्यापासून अलग व्हा. तुम्हाला शांती हवी असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतः पहिले लायक व्हा. जे शांती बिघडवत नाही तेच शांतीचे खरे लायक असतात. तुम्हीच ईश्वर व भीती यांच्या अधीन होऊन तुम्हीच इच्छा व भीती यांच्या अधीन होऊन शांती बिघडवता, म्हणजे मूळची शांती बिघडवता. ह्या गोष्टी अज्ञान व गाफीलपणा यामुळेच तुम्ही करत आहात. म्हणून शांतपणे सावध राहून स्वस्वरूपाचा शोध घ्या. हाच शांतीचा एकमेव मार्ग आहे. हाच शांतीचा एकमेव मार्ग आहे. बदलणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या गोष्टीत खरे सुख मिळू शकत नाही. त्यामुळे सुख आणि दुःख यांची कठोरपणे निरंतर आलटापालट मात्र होत राहते. पण खरे सुख हे नेहमी स्वतःमधूनच प्रगट होत असते आणि ते स्वतःच्या ठाईच गवसते. तुमच्या स्वस्वरूपाच्या मुळाशी जा, त्याचा शोध घ्या, मग सारे त्याच्या सोबत हजरच होईल. तुम्ही ज्या जगाला पाहता ते फारच थोडे आहे, पण पूर्णपणे तुमचेच आहे असे जे खाजगी आहे त्याला स्वप्न समजा आणि ते सोडून द्या. सर्व काही जाणीवेतीलच लीला आहेत. सर्व भेद हे भ्रामक आहेत. तुम्ही केवळ असत्य काय तेच जाणू शकतात, सत्य नाही. कारण सत्य तर तुम्हीच आहात. अशा दोन गोष्टी थोड्याच आहात की एक जाणणारा व एक जाणली जाणारी वस्तू असे रमण महर्षी म्हणत. तसेच इथे पण आहे. एक सत्य जाणणारा व एक सत्य हे असे दोन गोष्टी मुळात नाहीतच. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही सत्य जाणू शकत नाही कारण मुळात तुम्ही तेच आहात. ते म्हणतात की जेव्हा तुम्ही व्यक्ती आणि साक्षी यांना एकरूप पाहता, जेव्हा तुम्ही व्यक्ती आणि साक्षी यांना एकरूप पाहता तेव्हा वस्तुतः तिथे तुम्हीच स्वरूप स्थितीतच असता. आणि ही स्थिती तुम्हाला अनुभवता येत नाही, पाहता येत नाही. कारण अनुभवणे पाहणे याच स्वरूप स्थितीनेच शक्य होते. मग स्वरूप स्थितीला पाहणे कशामुळे शक्य होत नाही, हीच हिची ओळख. पण स्वस्वरूपाला पाहणे कशामुळेच शक्य होत नाही, हीच खरी या स्वरूप स्थितीची ओळख आहे. बस जे काही आहे ते तीच आहे. आरसाही नाही, प्रतिबिंबही नाही, हीच तिची खरी ओळख आहे. निसर्गदत्त महाराजांना एकाने असा प्रश्न विचारला की मला कधी कधी विस्मयकारक गूढ असे अनुभव येत राहतात किंवा अनुभव आले पण आहेत.
त्याची आठवण पछाडते, विचलित करते, कारण मला ते गूढ विस्मयकारक वाटतात, पण मुख्य म्हणजे मला ते परत हवेसे वाटतात. परत हवे असे वाटतात. तुम्ही काय म्हणाल यावर? श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, ते अनुभव तुम्हाला परत हवे असतात आणि म्हणूनच ते तुम्हाला मिळू शकत नाही. ते अनुभव तुम्हाला परत हवे असतात म्हणूनच ते मिळू शकत नाहीत. कशासाठीही पण झालेली उत्कट इच्छा सखोल अनुभवाला अडथळा करते. कशासाठीही पण झालेली उत्कट इच्छा सखोल अनुभवाला अडथळा करते, बाधा करते. आपल्याला काय हवे आहे हे जर अगोदरच प्रथमपासून आपण अचूकपणे ठरवले, मग विशेष मोलाचे काहीच वाटत नाही. म्हणून तुम्ही कशाबद्दलची चिंता न करता स्वस्थ राहा व अनुभव भूतकाळात जमा झाले आहेत हे ओळखा आणि वर्तमानात मी आहे किंवा असलेपणातच स्थिर राहा, त्याला चिटकून राहा. म्हणजे क्षणभंगर गळून पडेल व असलेपणा तसाच टिकून राहील. प्रश्न आता इथे असा आला की माझ्या कर्तव्याचे काय? महाराज म्हणाले, जरूर करा, कर्तव्य जरूर करा, पण त्यात गुंतून नका पडू. प्रश्न, हे तर खूप कठीण वाटते. महाराज ठामपणे म्हणाले, म्हणजे कठीण वाटते. म्हणाले, कठीण असते तर त्याबद्दल मी बोललोच नसतो. प्रश्न असा होता, हे जरा खूप कठीण वाटते. यावर महाराज ठामपणे म्हणाले, कठीण असते तर त्याबद्दल मी बोललोच नसतो. मी कोणत्याच कल्पना विलासात कधीच नसतो. इतर लोकांसारखे धर्मग्रंथाचे उतारेचे उतारे तुमच्या सांगण्यात नसतात. असे का? असा एक प्रश्न आला. महाराज यावर म्हणाले, जे केवळ धर्मग्रंथ जाणतात ते काहीच जाणत नाहीत. हे मोठे क्रांतिकारक विधान निसर्ग महाराज करतात आणि पुढे म्हणतात, वाचनावरून किंवा एकमेव माहितीवरून मी काहीच बोलत नाही. प्रश्न, माझा आपल्या म्हणण्यावर विश्वास आहे, पण प्रत्यक्ष शोधण्याचा प्रसंग आला की विश्वास हा निसटून जातो. यावर महाराज म्हणाले, विश्वास निसटून जातो हा विचार कुणाला येतो? जिज्ञासू म्हणाला, साक्षीला येतो. महाराज म्हणाले, कुणी तुमच्याकडे येऊन तुमच्या कानात सांगितले काय की काय मी इथे तुमच्या विचाराचा साक्षी असतो? बरं का, तुम्हीच स्वतःला साक्षी समजता. मनाचे विचाराने कशाचेही साक्षी वगैरे होता येत नाही. साक्षी शब्दाच्या मर्यादा आहेत. कशाचा साक्षी असा अर्थ काढला तर त्यात परत साक्षी व दुसरा साक्षी असे द्वैत मानावे लागेल आणि शेवटी पण चिटकलेलेच राहील. श्री रमण महर्षी म्हणतात, असे दोन सेल्फ थोडीच आहेत की एक जाणणारा आणि दुसरा ज्याला जाणावयाचे तो असा. इथेही असेच आहे. तात्पर्य, तुमच्या कशाचे साक्षी वगैरे नाहीत. इथेच असे आहे. तात्पर्य, तुम्ही कशाचे साक्षी वगैरे नाही. फक्त असलेपणाच्या प्रकाशात हे सर्व काही घडत आहे. प्रश्न असा विचारला गेला की यापासून मला काय लाभ? महाराज म्हणाले, हा काय प्रश्न झाला? अजून कसल्या लाभाची तुम्ही अपेक्षा करता? आपण कोण आहे हे जाणणे हा काय कमी लाभ झाला आहे? साक्षी हा केवळ दरवाजा आहे, सर्वस्व नाही. त्यातून पलीकडे जाता येते इतकेच. प्रश्न, याकरता काही जवळचा मार्ग वगैरे आहे की काय? महाराज म्हणाले, कोणताच मार्ग
जवळचा नाही. महाराज म्हणाले कोणताच मार्ग जवळचा नाही, दूरचा नाही. फक्त एकाच गोष्टीमुळे फरक पडतो, ते म्हणजे एखाद्याला दुसऱ्यापेक्षा अधिक जास्त कळवळ असतो, अधिक जास्त इतरांविषयी तळमळ असते. श्री रमण महर्षी म्हणत की थंडगार छायेत एखाद दुसरा गरम स्फुलिंग आपल्याला चटका देण्यास समर्थ असतो आणि ओले लाकूड धुमसत धुमसत धूर सोडत राहते, पण रान पावडर एकदम पेट घेते. तसेच हे आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी अगदी सामान्य माणूस होतो, पण माझे गुरूंनी सिद्धेश्वर महाराजांनी एकदाच सांगितले की स्वतःच्या पायावर असणेपणावर सतत लक्ष ठेवा, की स्वतःच्या असलेपणावर सतत लक्ष ठेवा. मी तेच केले. कर्तव्य बजावून सारा मोकळा वेळ त्याकरता दिला. विविध तळमळ याच्या योगाने, विश्वास आणि तळमळ यांच्या योगाने केवळ 3 वर्षातच मला काय मिळायचे ते मिळाले. हे मिळवणे हाच मी सर्व प्रयत्नांचा आरंभ आणि शेवट मानते. धन्यवाद. नमस्कार.